स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या या मॅथ्स पंढरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला आज आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.4 ला प्रत्यक्षात एक्झाम्पल सोडवायला। आपण मागचा एक व्हिडिओ प्रॅक्टिस सेट 1.4 वर तयार केला होता। थंबनेल मध्ये आपण त्याला प्रॅक्टिस सेट 1.4 पार्ट 1 म्हणून दाखवलेला आहे। त्या पार्ट 1 मध्ये आपण इंट्रोडक्शन या प्रॅक्टिस सेट विषयी दिलेले आहे, परंतु त्या इंट्रोडक्शन मध्ये हाऊ टू रिप्रेझेंट √2 ऑन द नंबर लाइन आपण त्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे। √2 हा नंबर लाइन वर कशा प्रकारे दाखवला जातो। आता प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये एकूण 3 एक्झाम्पल आहे। थोडंसं ओघाने आपलं नेहमी स्पष्टीकरण जास्त होत असतं, मुलांना समजेल अशा भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर आणि त्यांना सगळं बेसिक घ्यायचं म्हटल्यानंतर थोडंसं स्पष्टीकरण ज्यादा द्यावं लागतं, व्हिडिओ पण थोडासा मोठा होतो। म्हणून आपण काय केलेलं आहे की प्रॅक्टिस सेट 1.4 चे प्रत्येक एक्झाम्पल वर एक एक व्हिडिओ तयार केलेला आहे। प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये 3 एक्झाम्पल आहेत। पहिल्या एक्झाम्पल मध्ये हाऊ टू रिप्रेझेंट √3 ऑन द नंबर लाइन, नंबर लाइन वर √3 कसा रिप्रेझेंट केला जातो त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। बट फ्रॉम द ऍक्टिव्हिटी, तिथे ऍक्टिव्हिटी दिली, ती ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून आपला √3 नंबर लाइन वर रिप्रेझेंट करायचा आहे। सेकंड एक्झाम्पल मध्ये हाऊ टू शो √5 ऑन द नंबर लाइन, √5 आपण नंबर लाइन वर दाखवणार आहोत। आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये √7 आपण नंबर लाइन वर दाखवणार आहोत। तर या प्रत्येकावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला तो प्रॅक्टिस सेट 1.4 मधील फक्त पहिल्या एक्झाम्पल साठी असणार आहे। तुमच्या समोर पुस्तक राहू द्या म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल। याला आपण म्हटलेले प्रॅक्टिस सेट 1.4 पार्ट 2 असेल आपला सेकंड एक्झाम्पलचा, सॉरी फर्स्ट एक्झाम्पलचा। सेकंड एक्झाम्पल साठी प्रॅक्टिस सेट 1.4 पार्ट 3 आणि जे थर्ड एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 1.4 पार्ट 4। तर अशा प्रकारे आपण 4 पार्ट्स तयार केले आहेत। तर चला आपण सुरुवात करूया पहिल्या एक्झाम्पलला। तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून अधिकाधिक मुलांना याची माहिती होईल। तर चला सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.4 मधील पहिल्या एक्झाम्पलला। एक्झाम्पल नंबर 1, द नंबर √2 इज शोन ऑन ए नंबर लाइन। √2 हा नंबर लाइन वर या ठिकाणी दाखवलेला आहे। स्टेप्स आर गिवन टू शो √3, इथे खाली काही स्टेप्स दिलेल्या आहेत √3 हा नंबर लाइन वर शो करण्यासाठी, दाखवण्यासाठी। ऑन द नंबर लाइन युजिंग √2, √3 आपल्याला दाखवायचा आहे नंबर लाइन वर, परंतु त्यासाठी √2 चा वापर केला गेलाय। √2 चा वापर करून √3 हा नंबर लाइन वर आपण दाखवलेला आहे आणि त्यासाठी खाली काही स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत। फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी। बॉक्स म्हणजे ह्या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला भरायच्यात आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे। योग्य ते नंबर्स या ठिकाणी प्रॉपर नंबर तुम्हाला फिल करायचे। तर चला आपण या ठिकाणी सोडवायला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण √2 नंबर लाइन वर दाखवलं होता। 1 या ठिकाणी 1 या नंबरवर आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली होती। या ठिकाणी हे 1 हे जे काही युनिट डिस्टन्स आहे इथपर्यंतचं डिस्टन्स 1 युनिट, हेच डिस्टन्स आपण वरती या ठिकाणी परपेंडिक्युलर लाईन वर घेतला होता आणि या डिस्टन्सच्या आधारे आपण आर्क टाकून हा √2 नंबर लाईन वर मिळवला होता। म्हणजे √2 साठी आपण 1 वर परपेंडिक्युलर लाईन काढली होती, हे लक्षात घ्या। आता √3 साठी आपण √2 वर परपेंडिक्युलर लाईन काढतोय। ही फिगर कशी तयार झालेली पहा, √2 वर परपेंडिक्युलर लाईन आपण काढलेली या ठिकाणी √3 साठी। मग या परपेंडिक्युलर लाईन वर हे जे काही डिस्टन्स आहे हाईटचं, या ट्रायंगलची ही जी काही हाईट आहे ही नेमकी किती आहे, तर या हाईटची जी काही लेंथ आहे ती लेंथ आहे 1 युनिट। या 1 युनिटची जेवढी लेंथ आहे, हे 1 युनिट जेवढं डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स या ठिकाणी या परपेंडिक्युलर लाईनवर आहे। म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही यानंतर √3 नंतर कोणताही नंबर असेल, √5 दाखवायचा असेल, √6 दाखवायचा असेल, √7 दाखवायचा असेल, √8 दाखवायचा असेल, हा कोणताही इरॅशनल नंबर लाईनवर दाखवण्यासाठी तुम्हाला नेहमी हाईट जी काय आहे त्या परपेंडिक्युलर लाईनवरची ही नेहमी तुम्हाला 1 युनिटच घ्यायची आहे। एवढी एक प्रिकॉशन घ्या, त्या आधारेच आपल्याला हे सगळे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर रिप्रेझेंट करता येतात। तर चला √2 वर आपण या ठिकाणी 1 युनिट डिस्टन्स घेतलंय हाईटचं। आता √3 नंबर या ठिकाणी नंबर लाईनवर कसा तयार होतोय थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी इकडे सांगणार आहे। मला असं वाटतं ऍक्टिव्हिटी मध्ये ते पुढे दिलेलंच आहे प्रूव्ह करून 4th पॉइंट मध्ये। तर या ठिकाणी ते सेपरेटली मला तुम्हाला दाखवायची गरज नाही, आपण त्यावेळेला पॉइंट 4 मध्ये ते पाहणारच आहोत कशा पद्धतीने आपण प्रूव्ह केले। मी या ठिकाणी 2 पॉइंट घेतलेत, 2 पॉइंट झाल्यानंतर मी तिसरा आणि चौथा पॉइंट बोर्डवर लिहून देणार आहे।
चला सुरुवातीला आपण पहिल्या 2 पॉईंट विषयी इन्फॉर्मेशन पाहूया. द पॉइंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज. पॉइंट क्यू या ठिकाणी आपला ऑन द नंबर लाईन वरचा पॉइंट क्यू शोज काय दाखवतो? द नंबर. कोणता नंबर दाखवतो? √2. कोणता नंबर दाखवतो? √2. ही पहिली फिल इन द ब्लँक्स. आता पुढे चला. ए लाईन यल परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन. ही लाईन यल जी आहे ही नंबर लाईनला आपण परपेंडिक्युलर काढली, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थ्रू द पॉइंट क्यू, या पॉइंट क्यू मधून काढलेली आहे. पॉइंट आर इज ॲट द युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू ऑन द नंबर लाईन यल. पॉइंट आर जो काय आहे इज ॲट द युनिट डिस्टन्स, तो युनिट डिस्टन्स वर आहे पॉइंट क्यू पासून ऑन द नंबर लाईन. हे याविषयी पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली की क्यू आर हे जे काय डिस्टन्स आहे, क्यू आर डिस्टन्स इट इज 1 युनिट. म्हणजेच ही क्यू आर काय आहे? हाईट आहे. प्रत्येक इरॅशनल नंबर तुम्हाला नंबर लाईनवर दाखवण्यासाठी ही जी काही हाईट आहे ही फक्त √3 साठीच तुम्हाला 1 युनिट घ्यायची असं नाही, तर प्रत्येक वेळेला तुम्हाला नंबर लाईनवर ही हाईट नेहमी 1 युनिट घ्यायची आहे. ही प्रिकॉशन तुम्हाला घ्यायची आहे. ही अल्टिट्यूड म्हणजेच परपेंडिक्युलर काढल्याच्या नंतर हे 1 युनिट डिस्टन्स तुम्हाला नेहमी या परपेंडिक्युलर लाईनवर घ्यायचंय की जेणेकरून आपला इरॅशनल नंबर पुढचा तुम्हाला शो करता येईल. तर ही झाली होती पहिल्या 2 पॉईंटची आपण इन्फॉर्मेशन पाहिली ऍक्टिव्हिटीमध्ये. आता तिसरा पॉईंट पाहूया आपण. थर्ड पॉईंट, बाय ड्रॉइंग सेगमेंट OR. आपण हा सेगमेंट OR काढणार आहोत. ए राईट अँगल ट्रायंगल ORQ इज ऑब्टेन्ड. OR सेगमेंट जॉईन केल्याच्या नंतर राईट अँगल ट्रायंगल ORQ आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. या ठिकाणी पॉइंट Q च्या ठिकाणी राईट अँगल आहे, 90 डिग्री अँगल आहे या ठिकाणी परपेंडिक्युलर काढल्यामुळे. लेंथ OQ इज इक्वल टू √2 आपल्याला माहित आहे. OQ चं डिस्टन्स जे आहे OQ √2 आहे आणि लेंथ QR इज 1 युनिट. ही QR डिस्टन्स जे आहे इट इज 1 युनिट. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेला तुम्हाला 1 युनिटच डिस्टन्स ठेवायचा आहे, कोणताही इरॅशनल नंबर असू द्या. तो प्लॉट करण्यासाठी आपण या ठिकाणी नेहमी 1 युनिट डिस्टन्स ठेवणार आहोत. आता या ठिकाणी जो राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे यामध्ये आपण वापरणार आहोत पायथागोरस थिअरम. सो दिस साइड इज हायपोटेनियस. तर तुम्हाला या ठिकाणी पायथागोरस थिअरमचा फॉर्म्युला दिलेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर किंवा सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 साइड्स. इट इज द हायपोटेनियस OR. तर आता या ठिकाणी आपल्याला ज्या लेन्स माहिती आहेत त्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला बॉक्स दिलेले आहेत. पहा OQ ची लेंथ किती आहे? OQ ची लेंथ या ठिकाणी मी √2 दाखवलेला आहे फिगर मध्ये. √2 म्हणजे OQ ची लेंथ आहे √2. √2 चा स्क्वेअर. QR आहे 1 युनिट डिस्टन्स, या ठिकाणी 1 येईल. √2 चा स्क्वेअर फक्त रूट कॅन्सल होईल, 2 येईल. 1 चा स्क्वेअर 1, 2 + 1 3. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळतंय OR स्क्वेअर इज इक्वल टू 3. Therefore, by taking square root, we have seen in the last video, square root of OR square, only OR. So length OR is equal to, and root of 3 is √3. Square root of 3 is only √3. तर या ठिकाणी आपले सगळे बॉक्स मधले नंबर्स मिळालेले आहेत. एकदम इझी आहे. यासाठी तुम्हाला आपला मागचा व्हिडिओ पाहावा लागेल, हाऊ टू रिप्रेझेंट √2 ऑन द नंबर लाईन. तो व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या तर हे एकदम इझी वाटेल, तुम्हाला काही वाटणार नाही आणि तरी तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं, अशी मी अपेक्षा करतो. आता पुढे आपल्याला त्यांनी सांगितलंय ORचं डिस्टन्स आपल्याला मिळालंय √3. हे डिस्टन्स मिळाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, हा √3 आपल्याला नंबर लाईनवर आणायचं. एक डिस्टन्स आपल्याला नंबर लाईनवर घ्यायचंय. आता हे कसं घेणार आहोत आपण, ड्रॉ अन आर्क विथ द सेंटर O. सेंटर O ला सेंटर घेऊन आपण एक आर्क काढणार आहोत. आर्क साठी मी तुम्हाला सांगितलंय की कंपास बॉक्सचा वापर करायचा. स्टील पॉइंट जो आहे, स्टील पॉइंट O च्या ठिकाणी ठेवायचा. इथे पेन्सिल पॉइंट R वर ठेवा आणि बरोबर व्यवस्थित आर्क काढायचा आहे. आर्क काढताना हे डिस्टन्स कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. कंपास, हा जो कंपास आहे हा व्यवस्थित पाहिजे, एकदम असा टाईट असावा तो.
लूज नकोय, लूज असेल तर डिस्टन्स कमी जास्त होऊ शकतं. आर्क काढताना हा जो हात आहे हा पेन्सिल पॉइंटला लावू नका. पेन्सिल पॉइंटला हात लावल्यामुळे हे डिस्टन्स कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्हाला आर्क काढताना असं या ठिकाणी असं धरायचंय आणि व्यवस्थित तुम्हाला असं हे कंपास फिरवायचंय. तर या ठिकाणी असा आर्क काढलाय, हे डिस्टन्स √3 आहे. आर्कच्या माध्यमातून हेच डिस्टन्स तुम्हाला इथे नंबर लाईनवर येणार आहे. पॉइंट सी रिप्रेझेंट √3. So draw an arc with the center O and radius OR. OR हे जे डिस्टन्स आहे किंवा ही जी लेंथ आहे OR, हिला रेडियस कन्सिडर करून आपल्याला या ठिकाणी एक सर्कल काढायचं म्हणजे आर्क काढायचा आहे. रेडियस OR. लेट इट इंटरसेक्ट द नंबर लाईन. हा जो आर्क आहे हा नंबर लाईनला इंटरसेक्ट करील, म्हणजे छेदेल, तो इंटरसेक्ट करील. द नंबर लाईन ऍट द पॉइंट सी पॉइंटला त्याने इंटरसेक्ट केले नंबर लाईनला. And therefore the point C shows the number √3 and therefore the point C shows the number √3. तर अशा प्रकारे हा √3 नंबर आपण नंबर लाईनवर दाखवलाय. यामध्ये इम्पॉर्टंट जे आहे तो पायथागोरस थेरम आहे. हाऊ टू यूज पायथागोरस थेरम. √3 दाखवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो याचा शॉर्टकट सांगतो. या ठिकाणी समजा नंबर लाईन आहे, √3 नंबर दाखवण्यासाठी तुमच्याकडे डिस्टन्स पाहिजे √2चा तयार. √3 साठी डिस्टन्स तुमच्याकडे पाहिजे √2चा तयार. √2 वर फक्त ही जी काय तुम्ही परपेंडिक्युलर लाईन काढणार आहात, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, मी या ठिकाणी स्वतः हाताने काढतोय. विद्यार्थ्यांनी हाताने काढू नये. त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे स्केल आहे, कंपास बॉक्स आहे, कंपास आहे, हे सगळं तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स रेडी असले पाहिजेत. त्यांनीच तुम्हाला हे सगळं काही हे करायचंय, लेन्स काढायच्या. तर ही तुम्हाला परपेंडिक्युलर काढल्याच्या नंतर या ठिकाणी 1 युनिट डिस्टन्स जेवढा असेल, 1 युनिट, इथे आपला 1 होता समजा, तर हेच डिस्टन्स तुम्हाला प्रत्येक वेळेला काय करायचं, इथे अल्टिट्यूड वर घ्यायचं आहे या परपेंडिक्युलर वर. बस हे दोन्ही जॉईन करा. हे डिस्टन्स √2 हे प्रत्येक वेळेला 1 असेल. या दोन व्हॅल्यू ज्या आहेत, एक √2 आणि ही 1, बस यामध्ये यूज करा, तुम्हाला √3 मिळून जातोय. हा पार्ट महत्वाचा आहे. हे फार इझी आहे. √3 साठी आपण √2चा वापर केला. पुढे तुम्हाला √4 काढायचा असेल, √4 ऑलरेडी आपल्याला नंबर लाईनच मिळणार आहे, कारण √4 हा नंबर इरॅशनल नंबर नाहीये, त्याचं स्क्वेअर रूट येतं 2. म्हणजे हे जर डिस्टन्स 1 युनिट आहे तर पुढचा नंबर या ठिकाणी आपल्याला 2 ऑलरेडी नंबर लाईनवर मिळणार आहे युनिट डिस्टन्सवर. इथे हे काही मिळवण्याची गरज नाही. 2 मीन्स √4 हा इरॅशनल नंबर नाहीये. पुढचा नंबर आपण दाखवणार आहे नंबर लाईनवर √5 पुढच्या एक्झाम्पल मध्ये. तर √5 साठी आपण वापर करणार आहोत √4चा, म्हणजे 2चा वापर करणार आहोत. या ठिकाणी जसं 1 युनिट डिस्टन्स होतं अल्टिट्यूडवर, तेवढंच 1 युनिट डिस्टन्स आपण 2 वर घेणार आहोत अल्टिट्यूडवर. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळेला 1 युनिट डिस्टन्सच घ्यायचे अल्टिट्यूडवर, वरती परपेंडिक्युलर लाईनवर. हे नेहमी लक्षात घ्या. पुढचा नंबर मिळवण्यासाठी म्हणजे √5 मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचे, √4 वर म्हणजे 2 वर 1 युनिट डिस्टन्स घ्यायचे. पुढचा नंबर समजा तुम्हाला √6 मिळवायचा आहे, √6 साठी तुम्हाला √5 वर पुन्हा 1 युनिट डिस्टन्स घ्यायचे. √7 तुम्हाला नंबर लाईनवर दाखवायचा आहे, त्यासाठी तुमच्याकडे √6चं डिस्टन्स रेडी असलं पाहिजे. √6 वर तुम्हाला 1 युनिट डिस्टन्स घ्यायचंय परपेंडिक्युलर लाईनवर. नेहमी लक्षात घ्या, जो बी काय तुम्हाला इरॅशनल नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचा आहे, त्याच्या पूर्वीचा जो काही इरॅशनल नंबर आहे ते डिस्टन्स तुमच्याकडे रेडी पाहिजे. आणि त्या नंबरवरची जी काही अल्टिट्यूड आहे परपेंडिक्युलर लाईन, त्यावर तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक वेळेला 1 युनिट डिस्टन्सच त्या ठिकाणी घ्यायचे. हे 1 युनिट डिस्टन्स असे 0 to 1 मधील किंवा 1 to 2 मधील, 2 to 3 मधील हे जे डिस्टन्स आहे प्रत्येक वेळेला अल्टिट्यूडवर येईल. आणि हे डिस्टन्स या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्याच्या नंतर मला असं वाटतंय की तुम्हाला कोणताही इरॅशनल नंबर लाईनवर रिप्रेझेंट करण्यासाठी अवघड नक्की जाणार नाही. तुम्हाला मॅक्झिमम √7 पर्यंतच इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचे.